गायी कशाला मारताय? मग भगवान काय म्हणताय, तुम्हाला जे काय दिलंय, जीवो जीवस्य जीवनम. एखादा वाघ आला, वाघ आला तर मग वाघाने काय करायला हवं? त्या वाघाला काय पाहिजे हो? हा, मांस पाहिजे वाघाला. मग वाघाला मांस खाल्लं तर पाप लागत नाही वाघाला, पण तुम्ही मांस खाल्लं तर पाप लागेल. हा विषय पुढे येईल, पण आता मी तुरंत कव्हर करतो की मांसाहार करणं पाप सांगितलं का शास्त्रामध्ये. कारण मांसाहार केल्यामुळे एकतर दुसऱ्या जीवाची हत्या होते. हा दुसरा जीव कोण आहे? भगवंताचं लेकरू आहे. भगवंताने काय केले? वाघासाठी मांस ठेवले, हरणासाठी गवत ठेवलेलं आहे, सशासाठी गवत ठेवलेलं आहे, आणि मनुष्यासाठी दूध फळं भाज्या ठेवलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी आपण सुद्धा हत्या करतो. आपण सुद्धा, जे शाकाहारी लोक आहेत ते सुद्धा काही शाकाहारी नाही आहेत. का? कारण आपण सुद्धा भाजीपाल्याची हत्याही करतोच. कारण नियमानुसार 84 लाख योनीमध्ये भाजीपाला पण येतोच की, येतो की नाही? मग भाजीपाला कापणं किंवा भाजीपाला खाणं हे पण एक प्रकारची हत्याच आहे शास्त्राच्या नियमानुसार. कारण ते सजीव आहेत ना, इतर जीवाला त्रास देण्याचा काय अधिकार आहे आम्हाला? पण आजच्या श्लोकामध्ये याचं विश्लेषण दिलेलं आहे. भाजीपाला खाल्ल्यानंतर पाप लागत नाही, कारण जरी ती हत्या असली भाजीपाला खाणं सुद्धा, तरी सुद्धा ती मान्यता प्राप्त आहे. गावामध्ये काय असते? मान्यता प्राप्त देशी दारूचे दुकान. तिकडे रेड पडत नाही, बरोबर आहे का? सरकार मान्य देशी दारूचे दुकान, तिकडे काय रेड पडत? त्यांना परवाना आहे त्यांचा, त्यांनी परवाना काढलाय, दारू विकण्याचा परवाना काढलेला आहे. तिकडे पोलीस छापा मारत नाही. पण जिकडे चोरून चोरून हातभट्टीची विकली जाते तिकडे मग छापा पडू शकते. समजते की नाही? म्हणून मान्यता प्राप्त काय तुमच्यासाठी आहे? दूध आणि भाजीपाला मान्यता प्राप्त आहे, भलेही ती हत्या असली तरी सुद्धा. ते छोट्या जीवाची हत्या आहे, त्या भाजीपाल्याची हत्या आहे, वांग्याची हत्या, त्यामध्ये पण आत्मा आहे. याचा कधी विचार केलाय का आपण? भाजीपाल्यामध्ये सुद्धा आत्मा आहे. म्हणून प्रभुपाद जेव्हा लंडन मध्ये होते त्यावेळेला त्या ठिकाणी एका पत्रकाराने प्रश्न विचारला, स्वामीजी, आर यू व्हेजिटेरियन? तुम्ही शाकाहारी आहात का? तर प्रभुपाद म्हणले, नो, वी आर नॉट व्हेजिटेरियन. आम्ही शाकाहारी नाही म्हणे, वी आर कृष्णटेरियन म्हणले प्रभुपाद. म्हणजे याचा काय? त्याचा अर्थ काय आला? आम्ही शाकाहारी नाही म्हणले, आम्ही कृष्ण प्रसाद आहारी आहोत. आम्ही कृष्ण प्रसाद आहारी आहोत आम्ही. म्हणजे काय आला याचा अर्थ? फक्त शाकाहारी होऊन जमणार नाही आम्हाला, ते सुद्धा पाप आहे शाकाहारी बनणं सुद्धा. आम्हाला काय बनावं लागेल? कृष्ण प्रसादच सेवन करावा लागेल, भगवंताचा प्रसादच सेवन करावा लागेल, असं प्रभुपाद म्हटले. फक्त शाकाहारी होऊन जमणार? मग या जगात किती शाकाहारी लोक आहेत? दंड थोपटून सांगतात आमच्या 10 पिढ्या शाकाहारी आहेत म्हणून. असे सांगणारे काही कमी आहेत का? शाकाहारीचा उपयोग काय? आयुष्यभर शाकाहारी राहिला पण भगवंताचं भजन नाही केलं, प्रसाद नाही खाल्ला, काय फायदा होणार तुम्हाला? हा, थोडं पाप नाही घडणार तुमच्या हातून दुसऱ्या जीवाला मारण्याचं, एवढंच होईल, दुसरं काय? म्हणून प्रभुपाद म्हणले की फक्त शाकाहारी बनणं हे महत्वाचं नाही, तर तुम्ही कृष्ण प्रसाद सेवी, कृष्ण प्रसाद आहारी बना, कृष्णटेरियन त्याचं नाव दिलं प्रभुपादांनी. असे काही शब्द शोधले प्रभुपादांनी जे जगाच्या शब्दकोशामध्ये, डिक्शनरीमध्ये नव्हतेच, ते प्रभुपादांनी ऍड केले. हा शब्द कुठे आहे का? कृष्णटेरियन. व्हेजिटेरियन आहे, नॉन व्हेजिटेरियन आहे, पण कृष्णटेरियन बना म्हणले प्रभुपाद. तो पत्रकार गप्पच बसला, त्याला काय बोलावते काही कळेना. म्हणून आमचा उद्देश काय आहे? आमचा उद्देश शाकाहारी बनणं नाही, आमचा उद्देश कृष्ण आहारी बनणं आहे, कृष्ण प्रसाद आहारी बनणं आहे, कृष्णटेरियन बनणं आहे. प्रसादच ग्रहण करा तर पाप लागणार नाही. भगवंताला न दाखवता अन्न ग्रहण करणं हे सुद्धा पापच आहे. तुम्ही प्रोसेसने जा. शास्त्र काय म्हणतंय? ठीक आहे, काय खायचं? भाजीपाला, दूध, फळं.
ते पण भगवंताला दाखवून खायचं ही प्रोसेस आहे. या प्रोसेस मधनं गेला तर पाप नाही लागणार. प्रोसेसच्या विरोधामध्ये गेला, एक तर तुम्ही दुसऱ्या जीवाला मारणार, भाजीपाला सोडून दुसऱ्या जीवाला मारायचा अधिकार आपल्याला, मग त्याला लगेच आपण नॉन व्हेजिटेरियन मध्ये टाकतो. बरोबर आहे का? नॉन व्हेजिटेरियन मध्ये. म्हणून मांसाहार जो आहे शास्त्रानुसार महापाप मानलेला आहे. जे आपण 4 महापाप पाहिली, कोणती कोणती? व्यभिचार, जुगार, नशापान आणि मांसाहार. तर मांसाहार पण शास्त्रामध्ये एक पाप मानलेला आहे. आणि त्यातल्या त्यात मग परत कुठल्या प्राण्याची हत्या तुम्ही करता, मग शास्त्रामध्ये अजून एक ऑप्शन पुढे दिलेला आहे की समजा तुम्हाला काय करायचंय, मांस खायचंच इच्छाच आहे, तर कमी कॉन्शियसनेस असणारे, चेतना असणाऱ्या प्राण्यांना तुम्ही कापू शकता. कोणते? कोंबडी आहे, बोकड आहे. तर अशा ज्यांची चेतना एकदम खालच्या स्तराची आहे त्यांना तुम्ही कापू शकता, खाऊ शकता, परंतु त्याचं पाप मात्र तुम्हाला जरूर लागेल. खाऊ शकता म्हणजे काय परवानगी नाही दिली, त्याचं एवढ्या पट्टीने पाप लागेल. हा, पण गायी मारत असाल तर मग ब्रह्महत्येचं पातक लागेल तुम्हाला. समजलं का तुम्हाला? गायी मारत असेल तर, गायी हाय कॉन्शियस, उच्च चेतना गायीची आहे, म्हणजे ज्याची चेतना कमी आहे ते खाल्लं तर चालतं. आणि झाडपाल्याची चेतना अजून कमी आहे. समजतंय का तुम्हाला? कोंबडीपेक्षा, बकरीपेक्षा सुद्धा झाडपाला जो आहे, भाजीपाला, फळं, यांची चेतना कशी आहे? फार कमी आहे. ते हवा आली तर चालतात. असं काही त्यांचे हालचाल हे लक्षण त्यांच्याकडे जास्त नाहीये. झाडं अतिशय कमी हलतात. लक्षात आलं तुमच्या? म्हणून कमी चेतना असणारे खाल्लं तर पाप लागत नाही, पण जर तुम्ही अशा लोकांना खाल्लं तर पाप लागू शकते. म्हणून गायीची हत्या किंवा दुसऱ्या कुठल्या प्राण्याची हत्या, इवन कुराणमध्ये असं वर्णन आहे की म्हणजे बकरी वगैरे तुम्ही कापू शकता, असं वर्णन त्यांनी केलं. कमी प्रतीचे लोक तुम्ही करू शकता, खाऊ शकता, त्यांना कमी पाप लागेल थोडस तुम्हाला. पण आपल्यामध्ये काय सांगितलेलं आहे? शाकाहारी बना म्हणजे तुम्ही झाडपाला खावा, भाजीपाला खावा, फळं खावा, दूध खावा, पण त्याच्याही पुढे जाऊन जर तुम्हाला भगवत प्राप्ती करायची असेल, भगवंतांना प्राप्त करायचं असेल, मनुष्य जीवन सार्थक करायचं असेल, तर कृष्ण प्रसादच खाल्ला पाहिजे. बाकीच्या काही गोष्टी खाऊन जमणार नाही. तर प्राऊडली आम्ही म्हटलं पाहिजे, आम्ही कोण आहोत? कृष्णटेरियन आहोत. आम्ही व्हेजिटेरियन नाही. आम्ही कोण? कृष्णटेरियन आहोत. तर अशा प्रकारे मांसाहार नाही करायला पाहिजे. मांस खाणारा व्यक्ती आयुष्यात कधीच सुखी होऊ शकत नाही. लिहून घ्या, कधीच सुखी होऊ शकत नाही. कारण इतर जीवाला त्रास देऊन, दुसऱ्याच्या नरड्यावर पाय देऊन स्वतःचा संसार उभा करून जो उभा राहिलेला आहे तो कधीच आयुष्यात सुखी होऊ शकत नाही. म्हणून मांसाहार हा निषिद्ध आहे, तो केलाच नाही पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. असं कुठलंच शास्त्र बोलत नाही किंवा हे खाल्ल्यानं काही चांगलं होतं. एक आहे डॉक्टर लोकांचं शास्त्र आहे, जे डॉक्टर लोक आहेत आजकालचे, ते म्हणजे B12 विटॅमिन जे आहे ना, ते फक्त मांसामध्येच आहे बरं का प्रभूजी. तर ते तुम्ही मांस खाऊ शकता, अंडी खा, कोरोना तुमचा नीट होऊ शकतो, तुम्हाला हे व्हिटॅमिन मिळू शकतं, ते मिळू शकतं. म्हणजे हे काय? हे डॉक्टर लोकांचं शास्त्र आहे. पण कुठलंही वैदिक शास्त्र नाही याच्यामध्ये म्हणलेलं आहे की तुम्ही मांसाहार केल्यामुळे तुम्हाला हे मिळेल, ते मिळेल, ते मिळेल. असा कोणताही घटक नाही की जो मांसाहारामध्ये आहे परंतु इकडं नाहीये. सगळे घटक आहेत त्याच्यामध्ये. मांस कसं तयार होतं मंडळीनो? गवतापासूनच तयार होत. बकरी काय खाते? मांस. त्या जे आता एक विज्ञान तुमच्या पुढे सरळ सरळ विज्ञान आहे. काय विज्ञान आहे? गवत खाल्लं, त्या गवताचाच अंश त्या बकरीच्या पोटामध्ये गेलेला आहे ना. मग बकरीचं मध्ये जे रक्त, हाड जे बनलं ते कशामुळे बनलंय? त्या गवत खाऊनच बनलेलं आहे. ते हर्बीओरस, गवत खाणारे प्राणी. कुठलंही, कोंबडी काय खाते हो? धान्य खाते की नाही? बकरी काय खाते? डुक्कर काय खातो? धान्यच खातो. सगळे कुठलाही प्राणी जो कापला जातो तो काय खातो? धान्य किंवा गवत. म्हणजे अल्टिमेटली, अंतिमतः
मांस ज्याचं आपण खातो त्याचं शरीर सुद्धा कशापासून बनलंय? धान्यापासून आणि गवतापासून बनलेलं आहे. मग त्याच्या पोटात जाणार, मग ते आम्ही खाणार. वेगळा काही पदार्थ भेटणार आहे का आम्हाला? नाही भेटणार आहे. आम्हाला भेटणार आहे फक्त काय? पापच भेटणार आहे आम्हाला. आम्हाला जे काही भेटणार आहे, जे गवतात आहे तेच आम्हाला भेटणार आहे. मग ते डायरेक्टली खा म्हटलेलं आहे गवत, म्हणजे भाजीपाला, फळं, त्याच्यामध्ये आहेच की. असं काही वेगळं भेटत नाही. या लोकांचा फार मोठा भ्रम आहे की मांसाहार खाल्ल्याने मसल्स स्ट्रॉंग होतात आणि बॉडी बनते आणि मग हाडं काय होतात, खंबी घट्ट होतात, जे काय असेल ते. हे फार मोठा भ्रम आहे. मांस खाल्ल्याने मांस पचवायला जड असतं आणि शरीरामध्ये गेल्यानंतर जेवढं मांस आपण खाल्लेलं आहे तेवढ्या मांसाला पचवायला तेवढीच शक्ती लागते पुन्हा. त्यामुळे ती शक्ती आपल्यामध्ये, जे काही खातो ना आपण, समजा तुम्ही एक पाव किलो मांस तुमच्या पोटामध्ये गेलेला आहे, तर पाव किलो मांस पोटामध्ये गेल्यानंतर त्याच्यामधून जी शक्ती निर्माण होणार, ताकद निर्माण होणार, तेवढी ताकद ती पचवायला पण लागते. जे हजम करायला ते पोटामध्ये मांस सहजासहजी होत नाही. अनेक लोक आहेत जे काही तर्क वितर्क लावतायत आणि उत्तर देत आहेत. हो म्हणे, काय महाराज सांगताय तुम्ही, मांस खाण्यासाठी तर देवाने आपल्याला तोंड दिलेलं आहे, दात दिलेलं आहे. हे बघा म्हणे, हे दात आहेत का, हे दोन सुळे दात आहेत म्हणे. हा, तर हे कॅनॉन टीथ, हे म्हणे कशासाठी दिलेत? हा, फाडायसाठी खायसाठी दिले दात देवाने, उगा दिले का दात हे देवाने दोन? हम्म. असे म्हणणारे काही नास्तिक लोक या समाजामध्ये पैदा झालेले आहेत. म्हणजे पहा ना तुम्ही कशा प्रकारे प्रचार केला जातो. म्हणजे खायचं आहे तर मग काही कारण सांगायचे, आपल्याला कारण सांगायचे. हा, म्हणजे आम्हाला हे नाही ते नाही. हे दात दोन कशासाठी दिलेले आहेत? हे दोन जर दात सरळ ठेवले असते भगवंताने, काय झालं असतं माहिती का तुम्हाला? चावता झालं नसतं आपल्याला. सगळे दात एकमेकावर जर ठेवले, खाणार कस काय? एकावर एक आपटलं असतं सगळं असं. तर हे दोन दात थोडेसे स्लाइटली बाहेर काढलेले आहेत, दोन दात इकडले. त्याच्यामुळे बरोबर आपली ही जी कवळी आहे एकमेकावर बसते आणि आपण खाऊ शकतो. हा याच्या मागचा उद्देश आहे. काही लोक पळवाट काढतात की दात बाहेर आहेत, मग तुमचे दोन दात बाहेर आहेत तर मग तुम्ही खाऊ शकता वगैरे वगैरे. तर असं काही नाही. मला सांगायचं होतं की मांसाहार हा मनुष्यासाठी निषिद्ध आहे. आणि मग कोणी म्हणणार की प्रभू रामचंद्राने सुद्धा मांस खाल्लं होतं आणि हे खाल्लं होतं, तुझ्या बापाचं मांस खाल्लं होतं, असे सांगणारे पण काही कमी नाहीत. बरोबर आहे का? आणि त्यामुळे मांस हे निषिद्ध आहे एका सुज्ञ व्यक्तीसाठी. मांसाहार करणारा व्यक्ती कधीच सुखी होऊ शकत नाही. लिहून घ्या, पुन्हा एकदा सांगितलं वाक्य मी, कधीच सुखी होणार नाही. या लोकात पण नाही आणि पुढच्या लोकात सुद्धा नाही. कुठं जाईल तिकडं तो कधीच सुखी होऊ शकत नाही. म्हणून जर तुम्हाला खरंच सुखी व्हायचं असेल तर पहिला नियम घ्या, मांसाहार करू नका. दुसरा मग ते नशापान करू नका, जुगार व्यभिचार ते नंतरच्या गोष्टी आहेतच. मांस खाल्ल्याने धर्माचे 4 स्तंभ आहेत, त्यातला एक स्तंभ दया, हा दया नावाचा स्तंभ नष्ट होतो. हृदयात दया नाही म्हणून दुसऱ्या माणसाला मारतो ना आपण, बरोबर आहे की नाही? बघा, हे दया म्हणजे आपण हरणा, वाघाने कधी असं केलंय का बघा तुम्ही? वाघासाठी सुद्धा एक ठराविक गोष्टी नेमून दिल्यात की यांनाच खायचं, हरणाला खायचं, कधी एखादा चुकून माणूस दिसला माणसाला मारू शकतो वगैरे वगैरे वगैरे. कोंबडीसाठी काही विशेष काहीतरी ठेवलेलं आहे भगवंताने, दाणे टिपायचे, इकडं तिकडं जायचं, थोडंसं खायचं इकडं तिकडं. कावळ्यासाठी सुद्धा बघा, कावळा इतका छान प्राणी आणि पक्षी आहे की कावळा काय करतो की तो एखाद्या ठिकाणी गेला की जे घाणीमध्येच जातो, बरोबर कावळा. परी जातीवरी गेला, तुकाराम महाराज सांगतो की कावळा हौशीने पाळेला, परी तो जातीवरी गेला. त्याला कावळा हौशीनं पाळला, तर कावळा काय पाळण्याची गोष्ट आहे का? पण जरी तुम्ही कावळा पाळला तर तो काय करणार? उकिरंड्यावरच जाणार. ते कचऱ्यामध्ये चोच घालून तिथंच ते काम तिचं चालू असतं. त्याचं कावळ्याला तुम्ही सुंदर सुंदर असं ताट भरून ठेवा, तो काय त्याला हात लावणार? डुकराचाही तोच प्रोग्राम आहे. त्याला तुम्ही काही घरातलं व्यंजन दिलं तर तो खाणार नाही. म्हणजे प्रत्येक जण आपल्या नियमाचं पालन करत आहे. प्रत्येक जण आपल्या नियमाचं पालन करत आहे. सिंह जो आहे, सिंह सुद्धा आपल्या नियमाचं पालन करतो. सिंह एवढा मोठा बलशाली व्यक्ती आहे, किती पॅक्स आहेत त्याला, कसली शक्ती आहे त्याच्यामध्ये, आणि रजोगुण तर ठसून ठसून भरलेला आहे.
सिंहामध्ये. पण तरी सुद्धा वर्षातनं एकदाच मैथून करतो सिंह. विचार करा. म्हणजे सिंहाकडे एवढा रजोगुण आहे, एवढा राग आहे, एवढे मसल स्ट्रॉंग आहेत, तरी सुद्धा तो एकदाच मैथून करतो. पण माणसाने तर हद्द पार केलेली आहे. बिघडलंय कोण मग? माणसं बिघडले, सिंह नाही बिघडला. लक्षात आलं का तुमच्या? कबूतर आहे, सिंह आहे, प्राणी आपल्या हद्दीमध्ये राहतात, पण मनुष्याने सगळे लिमिट क्रॉस केलेले आहेत. आणि मनुष्य काय करत आहे? दुसऱ्यामध्ये हात घालत आहे. तो आजच्या श्लोकाचा अर्थ आहे. तुम्हाला नेमून काय दिलेलं आहे तेवढंच तुम्ही करा. दुसऱ्या कोणाच्या वस्तू आहेत ते जाणून घ्या आणि त्यांचा स्वीकार करू नका. मांस तुमच्यासाठी नाही. कोणती वेळ, कोणता काळ तुम्हाला दिलेला आहे भगवंतानी, तो काळ वेळ तुम्ही पालन करा, नाहीतर मग अनर्थ होईल. मग समाजामध्ये आता गोंधळ का उडालेला आहे? कारण प्रत्येक लोक दुसऱ्याच, धंदा सुद्धा दुसऱ्याचा. पहिले चपलीचं दुकान चांबाराचं असायचं, आता जैन गुजरन मारवाड्याची दुकान आहे चपलीची. बरोबर आहे की नाही? टॉप शूज, चांबार चपल्या विकायची पहिले. आणि याच्यामध्ये कमीपणा त्यांना काहीच नाहीये. तर मारवाडी आहे, मग ते असे करतायत. काय करायचं? म्हणजे कोणता धंदा, कोणता व्यवसाय कुणी करावा हे सुद्धा ठरलेलं आहे. पण आपण काय केलंय? रिमिक्स. सगळं भेळ मिसळ, भेळ मिसळ, भेळ मिसळ. कारण वाटतं की आनंद येईल, आनंद येईल, आनंद येईल, आनंद येईल. आनंद आलाच नाही. सगळेजण आपला व्यवसाय सोडून दिला, वर्णाश्रम व्यवस्था सोडून दिली. ब्राह्मणाचं काम, क्षत्रिय क्षत्रियाचं काम, वैश्य वैश्याचं काम, शूद्र शूद्राचं काम, ब्राह्मण काही करत आहेत. काल आमची कथा चालली होती, त्यामध्ये सांगितलं जडभरतची. 4 खांदेकरी आहे त्या पालखीला, त्यातला एक ब्राह्मण आहे, 3 शूद्र आहेत. ती पालखीच पुढे जाईल. तसं या समाजामध्ये सगळा गोंधळच उडालेला आहे. कुणी काही करते, कुणी काही करते, उठसूट करते. अहो गीता, गीता वाचा. नाही नाही, आम्हाला ना गीतेची गरज नाही. भगवद्गीता वाचल्याशिवाय तुम्ही जीवन कसं काय जगू शकता? शास्त्र वाचल्याशिवाय तुम्ही जीवन कसं काय जगू शकता? शास्त्रानुसारच गेलं पाहिजे हो, की भगवंतांनी सांगून ठेवले, नियम घालून दिले, बाबा तुम्ही असं करा, तसं करा. आणि म्हणून प्रभुपाद म्हणतायत, लोक म्हणतायत, हो घर माझं आहे, घर तुमचं नाहीये, तुमच्या बापाचं पण नाहीये, तुमच्या आजोबाचं पण नाहीये, घर भगवंताचं आहे. कसं काय? विटा, वाळू, माती, लोखंड, सिमेंट इत्यादी वस्तूपासून आपण बनवलेला आहे. पण आता जर या श्लोकानुसार विचार केला, एकही वस्तू आपण तयार करू शकत नाही. वाळू कुठून आणली? पाणी कुठून आणलं? सांगा ना, कुठून आणलं तुम्ही? निसर्गात आलं की नाही? भगवंताचं आहे की नाही? वाळू तुमची नाही, वीट 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 तुमची आहे, पण विटेला लागणारी माती कुठून आणली? हा, भगवंताची आहे. म्हणजे अल्टिमेटली भगवंताकडे पोहोचलं की नाही? पाणी तुमचं नाही, माती तुमची नाही, वाळू तुमची नाही, सिमेंट तुमचं नाही. म्हणजे सगळं, पण ते घर तुमचं आहे असं तुम्ही म्हणताय. म्हणून इथं म्हणलेलं आहे की आपण एक पाण्याचा थेंब सुद्धा निर्माण करू शकत नाही, किंवा मातीचा एक कण निर्माण करू शकत नाही. आपण फक्त वेगवेगळे आकार देऊ शकतो. म्हणून एखाद्या मजुराने कठोर परिश्रम केलं, एक सुतार तुमच्या घरी आला, सुंदर असं अलमारी बनवली, कपाट बनवलं, टेबल बनवला, खुर्ची बनवली, सगळं काही बनवलं. आणि सुताराने सगळं बनवल्यानंतर जाताना सुताराने एक आयशर गाडी बोलवली, सगळं त्यात घातलं आणि घेऊन गेला घरी. अरे अरे, आम्ही तुला पैसे दिले हे फर्निचर बनवायला. नाही नाही, पण मी बनवलं ना माझ्या हाताने, मी घेऊन जाणार आता, असं तो सुतार म्हटला. सुतार सांगू शकतो का मालकी हक्क त्या वस्तूवरती? हा, नाही सांगू शकत मंडळी. कारण तो फक्त कष्ट करतोय, श्रम करतोय, तेवढंच त्याने केलं पाहिजे. त्याने त्या वस्तूवर अधिकार नाही दाखवायला पाहिजे. हाच आजच्या श्लोकाचा अर्थ आहे. तुम्ही काय करा, भगवंतांनी तुम्हाला दिले ना हे इथं, या काय करायला सांगितलंय त्या सुताराला? पैसे कशासाठी दिलेत? ते घडवण्यासाठी, ती वस्तू बनवण्यासाठी. वस्तू बनवायची, पेमेंट घ्यायचं आणि निघायचं. सामान का घरी घेऊन चाललाय? तसं या जगामध्ये आपण अवतीर्ण झालो, यायचं, भजन पूजा पाठ करायचं, नामस्मरण करायचं आणि निघायचं. इथे लिहून ते सगळ्या वस्तू खरेदी करायच्या, त्या घ्यायच्या, पोराच्या नावाने लावायच्या, पोरीच्या नावाने लावायच्या, हे सगळं करायचं. हे कोणी सांगितलं तुम्हाला करायला?
म्हणजे काय झालं हे? तुमचा अधिकार नाहीच आहे इकडं. तुमचा अधिकार ह्या जगात नाहीच आहे काय, तरी सुद्धा तुम्ही फुकटचा अधिकार, फुकटची नावं लावलीत आणि आपण काय करतोय, सगळं संपत्ती गोळा करताय. म्हणून म्हणलंय महाचोर आहे, महाचोर आपण. हं? सगळे चोर आहे आपण, कारण भगवंताची संपत्ती आम्ही चोरलेली आहे. दिवसा ढवळ्या चोरलेली आहे, नाव पण टाकलेलं आहे त्याच्यावर. आणि म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे. आता बघा, अजून एक समाजामध्ये सध्या चालू आहे, एक साम्यवाद नेहमीच राहते हे, आणि एक काय म्हणायचं होतं, पुंजीवाद. पुंजीवाद म्हणजे कॅपिटलिझम, आणि साम्यवाद म्हणजे कम्युनिझम. पूर्वी रशिया नावाचा एक देश होता, तो कम्युनिस्ट होता. आता चायना कम्युनिस्ट देश आहे. कम्युनिस्ट म्हणजे ते लोक जे आहेत ना, काय म्हणतात की सगळ्यांना समान भेटलं पाहिजे. नीट लक्ष द्या, सगळ्यांना समान भेटलं पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा, जे काय आहे ना, सगळ्या देशातल्या लोकांना समान भेटलं पाहिजे. मग उदाहरणार्थ मग ते आपल्याकडे काहीतरी आहे, एक दिल्लीमध्ये माणूस बसलेला आहे. आम्ही जर निवडून आलो तर म्हणे आम्ही तुम्हाला काय देऊ, फ्रीमध्ये पाणी देऊ, फ्रीमध्ये वीज देऊ, फ्रीमध्ये देऊ म्हणे सगळं आम्ही. याचा अर्थ त्यांनी हे ग्रंथ वाचलेला नाही. आम्हाला तुम्ही निवडून द्या, आम्ही तुम्हाला काय करतो, लाईट फ्री करतो, आम्ही तुम्हाला हे करतो, ते करतो, सगळं फ्रीमध्ये देतो म्हणे आम्ही तुम्हाला. कशासाठी? मग त्या कम्युनिस्टवाल्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की लोक आळशी बनवायची. जर सरकार जर मोफत सगळं द्यायला लागलं, लोक आळशी बनणार की नाही? लाडक्या बहिणीची योजना आल्यापासून बायकांनी खुरपायला जायचं बंद केलंय. हा, काम कमी केले महिला मंडळांनी, म्हणजे आळशी झाले मग आताचे लोक. सरकार पैसा देते आपल्याला, कशासाठी पैसा देते सरकार? त्यांना वोट बँक आहे ना त्यांची, मग त्यांना ते मत पाहिजे. पण याच्यामुळे समाज जो आहे, समाज आळशी बनत चाललेला आहे. बरोबर आहे का मंडळीनो? समाज काय बनत चाललाय? आळशी बनत चाललाय. म्हणून समाजाला इक्वल, सर्वांना समान द्या, हे चुकीचं आहे. भगवंतानी कुणाला गरीब ठेवलंय, कुणाला श्रीमंत ठेवलेलं आहे. बरोबर आहे का? पण नाही नाही नाही, सर्व सर्व धर्म समभाव, आता ही चुकीचं आहे. ज्यांना ज्यांना शास्त्राचं ज्ञान नाहीये ते लोक असं काहीतरी तयार करत आहेत, सगळे धर्म सारखेच म्हणे. असं कसं काय असू शकतंय? स्त्री पुरुष समानता असंही काढलं लोकांनी परत नंतर. स्त्री आणि पुरुष समानता कशी काय येऊ शकते हो? स्त्रियांचं शरीर वेगळं आहे, त्यांच्या आदती सवयी वेगळ्या आहेत, त्यांचं स्वभाव वेगळा आहे, गुण वेगळे आहेत. स्त्री पुरुष समानता कशी काय येऊ शकते? नाही येऊ शकत. पण ते लोकांनी तयार केले, स्त्री पुरुष समानता, सर्व धर्म समानता, समभाव. म्हणजे कसं काय? मी बऱ्याच वेळा उदाहरण देतो, याचं उत्तर मला अजूनही भेटलेलं नाहीये. की स्त्री आणि पुरुष जर समानच असतील, काही भेदच करायचं नाही, मग जेव्हा आपण एसटी स्टँडवर जातो तिकडं मग लिहिलं असते, काय लिहिलं असते, स्त्रियांसाठी काय शौचालय, पुरुषांसाठी शौचालय. वेगळी कशाला शौचालय? मग कशासाठी केलं वेगळं वेगळं? तुम्ही सरकारनेच बांधलं की ते, संविधानाच्या अंतर्गतच बांधलं की ते, आणि तेच सांगतायत की आम्हाला काय, स्त्री पुरुष समानता. म्हणजे कुठं कुठं एकत्र आणायचं आणि जेव्हा नको तिथं वेगळं करायचं. सगळीकडे ते फॉर्म्युला लागू करत नाहीत, लक्षात घ्या तुम्ही. सर्व धर्म समभाव, धर्मनिरपेक्षता. कसं काय असू शकते वाक्य धर्मनिरपेक्षता? आमचा देश म्हणजे धर्मनिरपेक्ष. कसा धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? म्हणजे कुठल्याही धर्माला म्हणजे आम्ही हे करत नाही. पण ज्यांनी हे सांगितलं त्यांनीच एक नवीन धर्म स्वीकार केला की मला हिंदू धर्म नाही आवडत आहे, मग आम्ही काय, मग आम्ही बुद्ध होतो आणि आम्ही काय होतो, मग असं त्यांनी स्वतःच हे करून घेतलं. नाव काय दिलं? धर्मनिरपेक्ष. मी कोणत्याही धर्माला मी मानत नाही, म्हणजे सगळे धर्म परत समान. ते कसं त्यांना समजते काय बोलतात ते, पण स्वतः मात्र एक कुठल्या धर्माचं साखरेचा गोडी कधी निघू शकते का? साखरेपासून वेगळी केली जाऊ शकते का? तसंच समाजामध्ये जेव्हा आपण वागतो त्यावेळेला नियमाचं पालन केलं पाहिजे आपण. तर या ठिकाणी आपण चर्चा करतो की साम्यवाद म्हणजे काय. आता ते रशियासारखे देश होते पूर्वी, आता चायना आहे की ते म्हणतात की काय, सगळ्यांना समान संधी द्या, समान संधी द्या, सर्वांना समान संधी द्या. अमेरिका आहे, तो म्हणतो गरीब गरीबच राहायला पाहिजे, श्रीमंत श्रीमंत झाला पाहिजे. कॅपिटलिझम, पुंजीवाद. गरीब गरीबच राहायला पाहिजे, आम्ही कमवतो आम्ही मोठं होणार, गरीब आहेत ते गरीबच राहू द्या, असं त्या अमेरिकेचं म्हणणं आहे. म्हणजे काय झालंय, हे जे लोक आहेत ना, थोडं तुम्ही काय असं समजू नका, हे सगळं समजून घ्या, तुमच्या लक्षात येईल सगळं मी काय बोलतो ते.
की पण ना ते चीनवाले सुखी आहेत, भले कम्युनिझम राबवू द्या, रशिया सुखी आहे ना अमेरिका सुखी आहे. जेव्हा सर्वांनी एकत्र येऊन जर आपण असा विचार केला की भगवंत काय सांगतायत त्यानुसार जर आपण गेलो तर मग आपण सुखी होऊ शकतो. हे आपलं म्हणणं काय आहे हे सुखी करू शकत नाही. आणि म्हणून मग कधी कधी अमेरिका आहे, अमेरिकेने जायचं, एक झेंडा घ्यायचा, अमेरिकेचा फ्लॅग घ्यायचा, झेंडा घ्यायचा अमेरिकेचा, चंद्रावर जायचं, रवायचा आणि म्हणायचं चंद्र चंद्र आमच्या आता बापात झाला, अमेरिकेच्या बापाचा चंद्र. म्हणजे आम्ही झेंडा लावला ना तिथे, झेंडा लावला याचा अर्थ काय झाला? एखाद्या गडावर झेंडा लावतो याचा अर्थ तो गड आपला झाला की नाही. मग चंद्रावर झेंडा पहिला कोण लावला? अमेरिकेने. आता अमेरिका म्हणते की तो आमचा आहे, चंद्र आमचा आहे. ह्याला काय अर्थ आहे? चंद्र ना अमेरिकेचा आहे, ना चंद्र रशियाचा आहे, ना इंडियाचा आहे. चंद्र हा तर भगवंताचा आहे, ते लेकरू आहे भगवंताचं, ते भगवंताचा डोळा आहे, डोळा. हा, भगवान सूर्य आणि चंद्र भगवंताचे डोळे आहेत, हे साक्षी आहेत जीवाचे. हे काय लक्षात येत नाही. पण लोकांना हे ज्ञान नसल्यामुळं मग आम्ही त्या चंद्राला झेंडा लावतो, आमचं झालं चंद्राचा. असं कुठं होत असते का? म्हणून ही जी वृत्ती आहे की आपण सगळ्यात मोठे चोर आहोत. एकदा अमेरिकेमध्ये लंडनमध्ये प्रभुपाद होते आणि एक महिला प्रभुपादांकडे आली आणि प्रभुपादांना म्हणाली, स्वामीजी तुमचं जो अमुक अमुक नावाचा शिष्य आहे ना, रोज सकाळी पहाटे 4-3:30च्या दरम्यान येतो म्हणे आणि हळूच आमच्या गार्डन मधले बगीच्यामधले फुलं घेऊन जातो म्हणे चोरून, आणि मी त्याला पाहत असते म्हणे, तो नेहमी फुलं घेऊन जातो म्हणे, आम्हाला न विचारता घेऊन जातो म्हणे. बर, चोरी करतो म्हणे. हे काही चांगलं नाही, तुम्ही आपल्या शिष्यांना असलं शिकवता का चोऱ्या करायला? मग ते म्हटले ठीक आहे. तो शिष्य आला, प्रभुपादांनी सकाळी त्या शिष्याला विचारलं, का रे म्हणे तू अमक्या अमक्याच्या बगीच्यामधली फुलं तोडून आणतोस का? तर हो म्हणले स्वामीजी, मी आणतो म्हटले, फुलं तोडून आणतो म्हणे. मग तुला भीती नाही का वाटत शास्त्राची? चोरी करणं पाप आहे. मग त्यांनी लगेच हा श्लोक दाखवला ईशोपनिषद मधला. त्यांनी काय म्हणलंय, या ब्रह्मांडातली प्रत्येक जड आणि चेतन वस्तू भगवंताच्या मालकीची आहे. मग भगवंताच्या मालकीची फुलं आहेत म्हणे ती. त्याने आता थोडासा अधिकार सांगितलाय, कंपाऊंड वगैरे घालून घेतलंय गार्डनला, त्यांची फुलं आहेत मान्य आहे, पण अल्टिमेटली अंतिमतः ही फुलं कोणाची आहेत? मग भगवंताची फुलं भगवंताच्या सेवेत गेली म्हणून काय बिघडलं असं त्यांनी प्रभुपादांना सांगितलं. प्रभुपाद म्हणले नाही, आपण चोरी नाही करायला पाहिजे. जरी भगवंतांची संपत्ती आहे मान्य आहे मला, पण सध्या अधिकार त्यांचा आहे ना त्याच्यावरती, त्यामुळे ती चोरीची फुलं आपण आणू शकत नाही. तू विकत आण, तुझ्या बगीच्यामध्ये लाव फुलं, पण त्याने पिकवलेली फुलं तू अशी चोरून आणू नकोस. म्हणून प्रभुपादांनी त्यांना सांगितलं. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय? प्रभुपादांना सांगायचं होतं या श्लोकाचा अर्थ काय आहे, की तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या गोष्टीच तुम्ही वापरा, दुसऱ्याच्या वस्तू चोरू नका. हे सुद्धा मोठं पाप आहे. म्हणून आपण इतर वस्तूंना हे केलं पाहिजे, टाळलं पाहिजे. तर अशा प्रकारे जनावर सुद्धा नियमाचं पालन करतात, पण मनुष्य लोक नियमाचं पालन करत नाहीत. याचं सुद्धा वर्णन प्रभुपादांनी केलेलं आहे. रशिया, अमेरिका कुत्र्या मांजरासारखं भांडत आहेत. कुत्रा कसा करतो? कधी बघितलं का तुम्ही? मांजर कसं करतं? असं शिफ्टी अशी वर होती मांजराची, आणि मांजर कसं करतं? गुर्र करतं की नाही बोका मांजर, त्या कुत्र्याकडे बघून. कधी कधी कुत्रा पण जसं ते अमेरिका, रशिया ते काय एकमेकावरती, युक्रेन, इस्रायल, इराण, इराक युद्ध पेटलेलं आहे आता. जगामध्ये काय चाललेलं आहे? कुत्र्या मांजरासारखं चालू आहे त्यांचं एकमेकावरती. म्हणजे हे जे लोक आहेत काय करतायत? छोट्याशा तुकड्यासाठी भांडत आहेत. गाझापट्टी, दोन देशामध्ये थोडस काहीतरी आहे, काश्मीर वाद आहे भारत पाकिस्तानमध्ये. याच्यासाठी मनुष्य जन्म भेटलेला आहे का? तुमच्यासाठी राखून ठेवलेली जागा तुम्ही बघा ना. म्हणजे चायना काय करणार? पुन्हा पुन्हा सरकणार इकडं, पुन्हा पुन्हा सरकणार. थोडं 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 आपल्याकडे हे मोठी उदाहरणं द्यायची काय आवश्यकता नाही. आपल्याकडे हे सवय जीवाला लागलेली आहे.
आपल्याला तर पाकिस्तानवर ताशारे काढायला आम्ही तयार आहे, बांगलादेशीवरती ताशारे काढायला आम्ही तयार आहोत, चायनावाल्याशी भांडायला तयार आहोत. का तर आमचे शत्रू आहेत. अहो का म्हणे, आमची जी सीमा आहे त्या सीमेमध्ये घुसखोरी करतायत. पण ही सवय तर तुम्हा आम्हाला पण आहे, शेतामध्ये बांध पोकरायची. प्रत्येक वेळी पेरणी करताना एक फण तिकडे मारायचाच, थोडासा बांध पोकरायचाच. हे जीवाचं स्वरूपच आहे ना. म्हणजे आपल्यामध्येच हा दोष आहे. आणि आपण मात्र मोठे मोठे सांगतो की चीनने असं केलं, त्यांनी तर केलेलंच आहे. हे सगळ्यांचंच वृत्ती तशी आहे. आपली वृत्ती आहे हळूहळू सरकायचं. बसायला दिली बसरी, हळूहळू पाय पसरी. तर ते हळूहळू हळूहळू हंतरून दिलं की नाही, थोडं थोडं पसरायचे पाय, थोडंसं थोडंसं सरकायचं. बरोबर आहे का हो? मग या दोन देशांमध्ये सुद्धा आज भांडण चालू आहे, वेगवेगळ्या देशामध्ये हाणामारी चालू आहे. आणि आता या सगळ्याचं उत्तर कुठं आहे? या सगळ्यांचं उत्तर कुठे आहे? सगळ्यांचं उत्तर इथं आहे, हिशोब निशोब मध्ये. या जगाला जर शांत करायचं असेल तर हा श्लोक सगळ्यांनी अंमलात आणायला लागेल. तुमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे, त्याचा वापर करा. दुसऱ्यांमध्ये तुम्ही जे काही डोकं घातलेलं आहे ते तसं करू नका, ते चांगलं नाही. कारण तुमच्यासाठी काय राखून ठेवलेलं आहे तेवढं तुम्ही घ्या. काय गरज आहे का ती सीमा हे करायची? चायनाचा आणि आपला काय संबंध आहे का हो? पण विनाकारण ते मग काहीतरी करणार आणि त्या भागामध्ये घुसण्याचा प्रयत्न, घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे, कुत्र्या मांजराप्रमाणे भांडणे मानव जातीला शोभत नाही. मानवी जीवनाचं ध्येय आणि महत्व समजण्या इतपत लोकांनी बुद्धिमान असावं. वेदशास्त्र, गीता, भागवत कुत्र्यासाठी आणि मांजरांसाठी नाहीत. समजलं का तुम्हाला? कुत्र्या मांजरांसाठी नाही, तर कुत्री मांजरं निर्वाहासाठी दुसऱ्या प्राण्याची शिकार करू शकतात व असं केलं त्यांना पाप लागत नाही. पण स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मनुष्याने जर पशुला मारलं तर त्याच्यावर निसर्ग नियम भंग केल्याचा दोष लागतो आणि फलस्वरूप त्या जीवाला शिक्षा होते. म्हणून आपण आपल्यासाठी जेवढं ठेवलेलं आहे ते ग्रहण केलं पाहिजे, इतरांचं घेतलं नाही पाहिजे. हा, तुमचं काही वस्तू त्यांना जाऊ द्या. तुमचे 10 रुपये कोणी बुडवले तरी चालतील, पण तुम्ही त्याचे 10 रुपये बुडवू नका. आलं लक्षात? हा स्वभाव नेहमी लक्षात ठेवा. कारण नाहीतर पुन्हा तुम्हाला जन्म घ्यावा लागेल त्या 10 रुपयासाठी. आपलं गेलं तर चालेल 10-20 रुपये दुसऱ्याकडे, पण त्याचं आपल्याकडे आलं नाही पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा. संध्याकाळी घरी गेल्यानंतर एक अभ्यास करा, किती जणांचं आपलं काय काय खाल्लंय, कुणाकुणाचं काय काय केलेलं आहे. कधी कधी भंडारा घालतात संत लोक. गोवर्धनची परिक्रमा, वृंदावनला तुम्ही गेला, अनेक लोक भंडारा घालतात. भंडारा खायला लोक तुटून पडतात. ते सुद्धा फेडावं लागेल. मान्य आहे, तो दान करतोय मान्य आहे, भंडारा देतोय मान्य आहे, पण जेव्हा तुम्ही खाताय ते कर्म तुम्ही घेताय. आलं लक्ष? तो भंडारा काय घालतोय? पुण्य कमवण्यासाठी. बघ गणित कसं असते, गणित पुण्य कमवण्यासाठी भंडारा घालतोय, काही कर्म नष्ट करण्यासाठी भंडारा घालतोय, भोजन घालतोय लोकांना. मग ते तिथे जाऊन तुम्ही खाल्लं, आपण खाल्लं, मग काय आलं? त्याचं जे कमी होणारं कर्म आहे, कटलेलं जे कर्म आहे, किंवा त्याचं जे कमी होणारं पाप आहे, ते कुठे जाणार आता? बोला की, ज्याने खाल्लं त्याच्यावर. आलं का लक्षात तुमच्या? किती सूक्ष्म अभ्यास आहे. आपण तर उठलं सुटलं ज्याच्या घरी जाईल तिकडं 10 वेळा चहा दिला तर नाही म्हणत नाही आपण. कुठं गेलं की चालूच आहे आपलं सगळं. मग ह्याचं कुठं फेडणार तुम्ही? म्हणून शास्त्र बोलतंय की तुम्ही काय करा, तुमच्यासाठी जे राखून ठेवलेलं आहे तेवढंच घ्या, इतरांचं काही घेऊ नका. घेताना फार विचार करा. आता तुम्हाला सुद्धा पाप लागणार, कारण तुम्ही काय मला पैसे देताय का प्रवचनचे? फुकटमध्ये घेताय का नाही प्रवचन माझं? घेताय की नाही? मग तुम्ही जर नामस्मरण नाही केलं, मी सांगितलेलं नाही ऐकलं, तुम्हाला पाप लागणार. बर काय जोकिंग. तर सांगण्याचा उद्देश असं काही नाही. तर प्रयत्न करा करण्याचा, मी जे सांगतोय ते ऐकण्याचा प्रयत्न करा, की नामस्मरण करा, जसं काही करण्याचा प्रयत्न करा, गीता भागवत वाचा. कारण कसं आहे मंडळीनो, की धर्म काय आहे हे पहिले समजून घ्यायला पाहिजे. आपल्याकडे धर्माची व्याख्या चुकीच्या पद्धतीने आपण केलेली आहे. नेमकं आपल्याला कळणं झाले काय केलं पाहिजे.
आता इथं म्हणलेलं आहे की जगामध्ये जर शांतता पाहिजे, जसं प्रभुपादांनी उदाहरण दिलंय की रस्त्यावरती एक पोतं पडलेलं आहे गव्हाचं, आणि तो गव्हाचं पोतं जे आहे ते गव्हाचं पोतं पडल्यानंतर एक चिमणी येते, आणि चिमणी काय करते, त्याचा एक दाणा घेते चुचीमध्ये आणि निघून जाते. मग त्यानंतर काय आणि काय पक्षी येतात, कावळा, चिमणी, जे कोणी येतं येते खाऊन. त्यानंतर एक कोंबडी येते, 2-3 दाणा टिपते, निघून जाते. त्यानंतर एक शेळी येते, एक बकरी येते, ते थोडंसं खाते, जेवढं काय तिच्या पोटाला लागतं तेवढं खाते, ती बकरी निघून जाते. रस्त्यावर एक पोतं पडलेलं आहे गव्हाचं. मग नंतर काय होतं, एक माणूस येतो आणि ती पोतच घेऊन जातो. आलं लक्षात तुमच्या? चिमणी किती शहाणी आहे की तिला जेवढं पाहिजे तेवढंच ती घेते. कावळा शाना, चिमणी शानी, बकरी शानी, पण माणसं बिघडली. त्यानं पोतच घरी घेऊन गेलं सगळं गावाचं. लक्षात येते का तुमच्या? तुमच्यासाठी जेवढं लागल तेवढंच तुम्ही घ्यायला पाहिजे. तुमचा अधिकार आहे का? चिमणीचा अधिकार आहे त्याच्यावर. शेतामध्ये धान्य घातलं तुम्ही. आता समजा मी या शेतामध्ये ज्वारी पेरलेली आहे. ज्वारीला सुंदर सुंदर अशी कणसाबेत हुरड्यात आली ज्वारी. अनेक पक्षी तिकडे येणार आणि ते ज्वारीचे दाणे खाणार. त्या पक्ष्यांना पाप लागत नाही, कारण त्या ज्वारीच्या दाण्यावरती त्यांचा अधिकार आहे. पण तुम्ही जर शेजारच्या शेतामध्ये कंस मोडून हुरडा जर केला चोरून चोरून, तर मग तुम्हाला 100% पाप लागणार. लक्षात आलं का तुमच्या? काय आमचं शास्त्र आहे, काय आमचा धर्म आहे, इतकं सूक्ष्म सूक्ष्म शिकवतो गोष्टी. आणि असे काही नावापुरते किंवा तथाकथित धर्म आहेत, आणि ते लोकांना सांगतायत हमारे शास्त्र में ऐसा कहा है कि जो लोग हमारे धर्म को नहीं मानते वो काफिर है, उनको मार दो गोली. असे काही लोकांचे धर्म आहेत की ते त्यांना शिकवतायत की तुम्ही त्यांना मारून टाका म्हणे. आणि जर त्यांना तुम्ही मारलं, आपको क्या मिलेगा? जन्नत मिलेगी, स्वर्ग मिळेल म्हणे तुम्हाला, तुम्ही त्यांना मारून टाका. असे शिकवणारे काही तथाकथित धर्म आहेत. म्हणजे कसले धर्म म्हणा, याला धर्म म्हणायचं का? धर्म नाहीये, हे अधर्मीच आहेत सगळे, राक्षस आहेत हे सगळे. या बांगलादेशमध्ये लोकांना तुम्ही कोण, तुम्ही हिंदू, मग हिंदू आहे तर तुम्ही काय आमच्या धर्माबद्दल काय बोलायचं नाही? आम्ही बोलू तुमच्याबद्दल, तुम्ही आमच्याबद्दल काय बोलायचं नाही. क्योंकि हमारे इसमें लिखा है, जो कुरान को नहीं मानता है, जो इसको नहीं मानता है, हमारे धर्म को नहीं मानता है, उसको सजा मिलनी चाहिए. मग त्या व्यक्तीला घेतलं त्यांनी, त्याला मारलं, झाडाला उलट लटकवलं, खालनं आग लावली, जिवंत जाळलं त्या माणसाला. हे मनुष्याचं लक्षण नाहीये. अहो, तो रावण सुद्धा चांगला होता. रावणाने असं कधी केलं ऐकलंय का तुम्ही? हिरण्यकशिपूने असं कधी केलं ऐकलंय का तुम्ही? पण या कलियुगामध्ये लोक एवढे बिघडलेले आहेत की जिवंत जाळतायत माणसांना. हे राक्षस म्हणायच्या लायकीचे नाहीत, यांना काहीतरी वेगळं काहीतरी कॅटेगरी निर्माण करावी लागेल यांची. आणि म्हणून असे जे लोक आहेत हे नराधम आहेत, तर यांना जी फळं भेटतील किंवा काय. आणि आमचा धर्म काय बोलतोय? अरे मुंगीवर सुद्धा पाय टाकू नका. मुंगीवर जरी पाय पडला तर राम 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 राम, ते सुद्धा पाप म्हणे. एवढा सूक्ष्म गोष्टी आमचा धर्म शिकवतो. आणि यांचा असला धर्म कसला बघा आहे, जिवंत माणसं जाळा म्हणे, तुम्हाला स्वर्ग मिळेल, स्वर्ग, जन्नत में जाओगे आप. जाऊन बघ एकदा जन्नत मध्ये काय आहे. जन्नत मध्ये गेला का जन्नूम मध्ये गेला? तुझी अवलाद सगळी ती बापाची पंजोबाची सगळी त्या नरकात सडत असेल तिकडे करोडो वर्षापासून. आणि असे लोक आहेत समाजामध्ये, असे काही तथाकथित मजहब, तथाकथित धर्म निर्माण झालेले आहेत. पण आमचा धर्म किती सुंदर शिकवतोय. काय? तुम्ही काय करा, इतरांच्या प्रॉपर्टीला हात लावू नका, हे आम्हाला शिकवतो आमचा धर्म. सरळ सरळ म्हटलेलं आहे या श्लोकामध्ये, तेन त्यक्तेन भुंजिता मा गृधः कस्य स्विद्धनम. इतराच्या धनाला हात लावू नका, प्रॉपर्टीला हात लावू नका. तुम्हाला जे काय भेटलं त्यामध्ये सुखी राहा. किती सुंदर आमचं धर्माचं विवेचन आहे. पण आपण इथे पालन करत नाही बऱ्याच गोष्टी. छोट्या मोठ्या प्रमाणात आपण स्वतःच्या सारखेच आहे बरं का. तर याचं कट्टरतेनं पालन करायला हवं आमच्या धर्माचं. आणि मग कधी कधी वर्णाश्रम व्यवस्थेवरती पण आम्ही चालून जातो. मग वर्णाश्रम व्यवस्था कशी? मग बघा, एक ब्राह्मण आहे, मग एक व्यक्ती आम्हाला म्हटला की महाराज काय धर्माची व्याख्या समजली नाही तर मग आम्ही
स्वतःला सनातनी म्हणू शकत नाही, हिंदू म्हणू शकत नाही. हा, लगेच एखादा व्यक्ती भजन वगैरे ठीक आहे हो, पण ते साधू बनणं काही चांगलं नाही हो. साधूच्या पाया पडायला सनातनी धर्म हिंदूवासी तयार आहेत. पाया पडू नका, लांब न पडा म्हणले तरी पण जवळ येऊन पाक नाक घासणार पायावरती. स्वतःचा मुलगा जर ब्रह्मचारी झाला, संन्यास घेतला, तर कोर्टात जाऊन बोंबलायला कमी नाहीत. बरोबर नाही? छाती आता वर्ग गेला महाराज झाले. म्हणजे काय कळला तुम्हाला धर्म? अहो, एखादा जर संन्यासी जन्माला आला, तुमच्या 64 पिढ्यांचा उद्धार होईल तुमच्या. एखादा ब्रह्मचारी राहिला मुलगा तुमचा, तर 16 त्याच्या पिढ्या उद्धार होईल, त्याचा 21 पिढ्यांचा उद्धार होईल त्याच्या. पण कोणी तयार नाहीये. कारण साधू काय असतो, संन्यास काय असतो, ब्रह्मचारी काय असतो, हे आई बापांना तर कुठं माहिती आहे तेव्हा काय. हा, लगेच बोंबलेला सुरू करणार. म्हणून संत जन्माला यावा, पण आमच्या घरी नको. शेजारच्या घरी ठीक आहे, आम्ही त्याचं पाय धुवू, त्याचं पाणी पिऊ रोज, पण आमचा मुलगा संत व्हायला नको. मग काय तुम्हाला घंटा कळाला धर्म तुमचा? आई वडिलांना आनंद व्हायला पाहिजे, माझा मुलगा संन्यास घेतला म्हणून आई वडिलांना कॉलर टाईट पाहिजे आई वडिलांची. पण आई वडिलांना काही माहित नाही, प्रॉपर्टीला वारस को, वंशाला दिवा. तुझी प्रॉपर्टी आता उतू चालली सगळी, दे इकडं आम्हाला मंदिरात आणून, आम्ही आहे वारस त्या प्रॉपर्टीचे. स्वतःला हिंदू म्हणायला लाज वाटायला पाहिजे, सनातनी म्हणायला लाज वाटायला पाहिजे. एक मुलगा देता येत नाही तुम्हाला धर्मासाठी, देशासाठी. हा, आणि आम्ही कसले हिंदू? ही सनातन संस्कृतीचे विचार फार उच्च आहेत, फार उच्च आहेत. हे साधारण विचार नाहीयेत, साधारण विचार नाहीत. म्हणून म्हणते की भारत भूमी ते मनुष्य जन्म आहे, नार जन्म सार्थक करी कर परोपकार. भारतामध्ये जर एखादा जन्माला आलेला आहे, तर त्याचं फार नशीब आहे. कारण ही संस्कृती, हा धर्म, हे इतकं उच्च विचार मांडलेले आहे, त्याचा उच्च आनंद पण आहे. पण लोकांना याचं काही पडलेलं नाही. किती हिंदू लोकांना काय पडलेलं आहे मला सांगा? कोणी कुणाला मारो, कोणी कुणाला मारो, काय करायचं आहे, काय करायचं आपल्याला? आमचं पोटामाग आमचं सगळं हे झालेलं आहे. आमचं पोट भरलं, आमचं पोट भरणं झालं, तुमचा देवन धर्म कशाला लागायचा आम्हाला? सरळ सरळ लोक म्हणतात. पण धर्म टिकला तरच ही संस्कृती टिकेल, आणि संस्कृती टिकली तरी मानवता टिकेल, आणि मानवता टिकली तरच या जगामध्ये सुख आणि शांती नांदू शकते. दुसरा उपाय नाही, दुसरा उपाय नाही, आणि दुसरा उपाय नाही. एक राजा होता, त्या राजाचं नाव होतं मोरध्वज, किंवा त्याचं दुसरं नाव मयूरध्वज. हा मयूरध्वज राजा, महाभारताचं युद्ध झालं, आणि महाभारताचं युद्ध झाल्यानंतर हा जो मयूरध्वज राजा आहे, या मयूरध्वज राजाने, याच्या बाबतीमध्ये घटना घडते. अर्जुनाची थोडीशी कॉलर टाईट आहे. अर्जुनाला अभिमान झालेला आहे. काय अभिमान झालाय अर्जुनाला? म्हणे माझ्या भावाने, माझ्या दादानी, कोण? युधिष्ठिर महाराज की, एवढा मोठा राजसूय यज्ञ केला म्हणे, किती मोठं सोनं त्यात वापरलं गेलं, तूप वापरलं गेलं, आणि एवढे साधू संतांना दान केलं म्हणे त्यांनी. असा दानी या पृथ्वीवर होणे नाही. माझ्या भावाने एवढं दान केलं म्हणे. भगवान श्रीकृष्ण म्हटले, अर्जुना, अरे उगच अहंभाव बाळगू नको म्हटले, याच्यापेक्षाही मोठे दानी लोक या जगात आहेत म्हटले. अर्जुन म्हटलं, दाखवा मग कोण आहे? मी तर नाही मानू शकत म्हणे. माझ्या भावाने म्हणे सोन्याच्या ताटामध्ये खाल्लं संतांनी म्हणे, आणि जाताना इतकं दान दिलं, इतकं दान दिलं की नेता येईना त्या साधू संतांना, ब्राह्मणांना, ते तिथंच टाकून गेले म्हणे. इतकं दान माझ्या भावाने केलं म्हणे युधिष्ठिर महाराजांनी. बर, मग म्हणले ठीक आहे. मग त्यांनी गेले तिकडं. भगवंतानी ब्राह्मणाचं रूप घेतलं. अर्जुनाला सुद्धा ब्राह्मणाचं रूप घ्यायला लावलं भगवंतानी. दोन्ही ब्राह्मण बनून एका राजाकडे गेले. यमराजांना बोलवलं. यमराजांना म्हटले तुम्ही सिंहाचं रूप घ्या. यमराजांनी सिंहाचं रूप घेतलं, आणि हे तिघ जण निघाले. हा सिंह, हे दोन ब्राह्मण निघाले. मजल दर मजल करत, असं नाही म्हणणार मी, कारण ते लगेच पोहोचले तिकडं. कुठं? मयूरध्वज राजाकडे पोहोचले.
आणि मयूरध्वज राजाच्या महलामध्ये गेल्यानंतर दरवाजामध्ये उभा राहिले आणि मयूरध्वज राजाला म्हणले, भिक्षाम देई, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. साधू संत आले की मग लगेच पाय धुवायला पाहिजे, आरती करायला पाहिजे आणि बरंच काही सत्कार सन्मान करायला पाहिजे. अतिथी देवो भव. मग ते साधू आले आणि साधू आल्यानंतर दोन ब्राह्मण आणि एक वाघ, त्यांनी वाघाला पाहिलं, सिंहाला पाहिलं. त्या सिंहाला पाहिल्यानंतर तो सिंह सुद्धा शांत होता आणि त्यांच्याबरोबर चालत होता त्या ब्राह्मणांबरोबर. मग ते म्हटले, तुम्ही दोन्ही तर सात्विक ब्राह्मण आहातच, पण हा काही साधारण ब्राह्मण नाही म्हणले तुम्ही. तो राजा बोलला, कारण तुमच्याबरोबर सिंह चालतो याचा अर्थ तुम्ही फार महान भक्त असा आहे असं दिसतंय म्हणे मला. तर आपलं स्वागत आहे आमच्या नगरीमध्ये, आई आहे पधारी. स्वागत केलं त्यांचं आणि आतमध्ये बोलवलं आणि त्यानंतर म्हटले, मग आता आपण भोजन करावं. ठीक आहे म्हटले, भोजन करतो, पण एक कंडिशन आहे म्हटले, आम्ही दोघं कृष्णटेरियन आहे. आम्ही दोघं इथून पुढे काय म्हणायचं, व्हेजिटेरियन म्हणायचं. आता समजलंय तुम्हाला. आम्ही फक्त प्रसादच ग्रहण करतो म्हणे. पण आमचा जो तिसरा मेंबर आहे त्याला मात्र रस्सा लागतंय म्हणे. कारण तो काय व्हेजिटेरियन, तो नॉन व्हेजिटेरियन आहे. तो जो सिंह आहे त्या सिंहाला म्हणे मांस लागतं म्हणे, मांस. मग राजाला प्रश्न पडला. मग राजाने विचार केला, कारण राजाने गीता वाचली होती. म्हणजे ठीक आहे, वाघाचं आहार मांस आहे, त्यामुळे जरी मी यांना काय कोंबडी बकरी मारून दिले तरी काय मला पाप लागणार, काही हरकत नाही म्हणे, मी तुम्हाला राज्यामध्ये लगेच मारून त्यांना देतो म्हणे तुम्हाला. म्हणले, हा वाघ काय साधारण नाही, सिंह काय साधारण नाही म्हणले. काय याला म्हणले मनुष्याच मांस लागतं म्हणे. आता मात्र राजाच्या अंगावरती काठा आला. म्हणजे मनुष्याचं मांस म्हणल्यानंतर राजा हतबल झाला आणि राजाला काही सुचेना. ते ब्राह्मण म्हणले, मग ठीक आहे, तुमच्याकडनं होत नसेल तर आम्ही जातो, कारण आम्ही तिघं एकदमच जेवतो म्हणे. म्हणजे आम्ही पण नाही जेवणार म्हणले आता इथं, आमच्या वाघाला नाही. तसं नाही, कारण धर्माचं पालन करणं, तुकाराम महाराज सांगतायत की कुठेही खंड नाही पडला पाहिजे. धर्म पालन करणं किती महत्वाचं लक्षात घ्या. अतिथी देवो भव, एक देवच भगवंत आल्याप्रमाणे आपण आदरातिथ्य करायला पाहिजे. हे तर साक्षात ब्राह्मण वैष्णव होते, किती मोठं पाप लागेल. म्हणून त्या राजाने काय केलं, म्हणले ठीक आहे माणसाचं देतो म्हणले. मग असं म्हणले नाही जावा रे राज्यातला एखादा माणूस पकडून आणा आणि त्याला द्या म्हणले नाहीत. ते राजा होता, करू शकत होता, पण इतर जीवाची हत्या कशाला. म्हणे मी माझंच मांस देतो म्हणे. स्वतःच मांस देणारा शिबी राजा सुद्धा या देशामध्ये झालेला आहे मंडळी, बरोबर आहे का. तर या मयूरध्वज राजाने काय केलं, ते मांस जे आहे माझं देतो म्हणले. पण त्यावेळेला ते म्हणाले, आहा तुमचं मांस चालणार नाही. का, तुम्ही म्हातारे झालेला आहात म्हणे, तुमचं जे हाड आहेत ना हे म्हणे कठीण झालेले आहे. आमचा जो वाघ आहे, हा सिंह आहे, जो कोणी आहे हा म्हणे म्हातारा झालेला आहे, त्याचे दात हालायला लागलेले आहेत, त्यामुळे त्याला मऊ मांस पाहिजे म्हणले, कवळं मांस पाहिजे म्हटले. तेवढ्या त्याची पत्नी आली. ती पत्नी म्हटले, मग माझं मांस घ्या. नाही नाही नाही, हे पण चालणार नाही, अतिशय कोमल आणि मऊ मुलायम मांस पाहिजे म्हणले आमच्या वाघाला. बर ठीक आहे. आणि म्हणे तुझं ज्याच्यावर जास्त प्रेम आहे अशीच व्यक्ती पाहिजे ती म्हणे. या जगामध्ये सर्वात प्रिय व्यक्ती कोण आहे तुला, अशीच व्यक्ती पाहिजे म्हणे. अर्थातच त्या मयूरध्वज राजाला एक छोटासा 5 ते 6 वर्षाचा मुलगा होता, ताम्रध्वज. त्याच्याकडे सगळ्यांची नजर गेली आणि मग ते म्हणले ठीक आहे, त्यांना कळालं की हे मुलाला मागतायत. आणि ही सगळी चर्चा, बायको म्हणते मी मरते, तो राजा म्हणतो मी मरतो, आणि हे ब्राह्मण तर स्वीकार करायला तयार नाही. वाघाला इकडे भूक लागली, सिंहाला भूक लागली इकडं, तो डरकाळ्या फोडतोय. ही सगळी चर्चा तो लहान बालक ऐकतोय मंडळीनं. ते लहान बालकावर किती संस्कार केले होते आई वडिलांनी, धर्माची शिकवण त्याला कशी दिली होती. 5 ते 6 वर्षाचा बालक तो ताम्रध्वज म्हणला, बाबा तुम्हीच मला शिकवलेलं आहे म्हणे की अतिथी आपल्या घरी आलेला माघारी नाही गेला पाहिजे, तो प्रसन्न होऊनच गेला पाहिजे म्हणे आपल्या घरून. तर म्हणे मी तयार आहे मरायला. 5 ते 6 वर्षाचा मुलगा म्हटला.
आणि मग ते म्हणले ठीक आहे. ते ब्राह्मण म्हटला की तुमचा जो मुलगा आहे त्याचं 2 भाग करा म्हणे, आणि त्याचा जो उजवा भाग आहे तो उजवा भाग म्हणे खायला द्या म्हणे आमच्या या सिंहाला. त्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, त्यांना काही कळेना. इतकं जीवापाड एकुलता एक मुलगा होता त्यांचा. पण धर्माचं पालन प्रथम करायचं आहे, लक्षात घ्या मंडळी. धर्म टिकला तरच आम्ही खरं जगलो. स्वतः किती जरी आपण कमाई केली आणि कितीही नाव कमवलं, सगळं झिरो आहे धर्माच्या पुढे. हे धर्माचं रक्तामध्ये घुसायला पाहिजे. धर्म प्रधान आहे. धर्मासाठी विकले जाऊ नका, धर्म सोडू नका. त्या बालकाला सुद्धा 5 ते 6 वर्षाच्या बालकाला सुद्धा माहित होतं की धर्म किती प्रधान आहे. माझ्या वडिलांनी आणि तो बाबांनाच म्हटला, बाबा तुम्हीच मला शिकवलेलं आहे म्हणे धर्माचं रक्षण करण्यासाठी. आज आपल्यावर हे वेळ आलेली आहे, तर धर्माचं रक्षण केलंच पाहिजे म्हणे. आणि मग मयूरध्वज राजाने एक तलवार घेऊन आले, आतमध्ये गेले आणि त्या पती पत्नीनी मिळून ते मुलगा जो आहे तो मुलगा कापायला सुरू केलं. 2 भाग करायला सुरू केले त्या मुलाचे. एक उजवा भाग द्यायचा होता त्या वाघाला, सिंहाला खायला. तेव्हा तो मुलगा हळूच म्हटला, आई आणि बाबा तुम्ही तुमच्या कानामध्ये 2 मिनिट थांबा म्हणे. तो घरामध्ये गेला, कापूस घेऊन आला आणि कापसाचे बोळे करून तुमच्या कानामध्ये घाला म्हणे. कारण कापताना अर्थातच माझ्या तोंडातून आवाज पडणार म्हणे बाहेर, किंचाळणार मी. तर तो आवाज ऐकून तुम्हाला त्रास होऊ नये म्हणे, तुम्ही कान बंद करून घ्या आणि मग मला कापा. आणि मग तलवार आणली. त्या राजाने त्यांचं 2 भाग केले त्या मुलाचे, जिवंतपणे त्या मुलाचे 2 भाग केले आणि मग 1 भाग त्या वाघाला खायला दिला, सिंहाला खायला दिला. मग तो वाघ आणि ते सिंहाने ते खाल्लं आणि त्यानंतर मग तो राजा रडायला लागला. कोण? मयूरध्वज. आणि मग त्यांनी ते भोजन वाघानं पहिल्यांदा खाल्लं, सिंहाने खाल्लं आणि मग नंतर ते शुद्ध कृष्णटेरियन व्हेजिटेरियन प्रसाद त्या 2 ब्राह्मणांना दिला. आणि त्या 2 ब्राह्मणांना दिल्यानंतर ते ब्राह्मण म्हणले, आम्ही हत्याऱ्याच्या हातचं खात नाही म्हणे. तू एका मनुष्याचा वध केलेला आहे म्हणे, तुझ्या हातचं आम्ही खात नाही म्हणे. अहो तुम्हीच तर सांगितलं म्हणे आम्हाला हत्या करायला. नाही म्हटलं, आम्ही खाऊ, आम्ही शुद्ध वैष्णव आहोत म्हणे, आम्ही अशा हत्या केलेल्या लोकांच्या घरी खात नाही म्हणे. त्यांना प्रश्न पडला तर काय करायचं. आणि तो रडत पण होता आणि ते म्हणले, रडणाऱ्या लोकांच्या हातचं तर आम्ही अजिबात खात नाही म्हणे. तुम्ही रडताय का? कारण तुम्हाला दुःख झालेलं आहे, तुमचा मुलगा गेलाय म्हणून. तेव्हा तो राजा फार छान उत्तर दिलं त्या राजाने. अहो म्हणले, मी रडत त्यासाठी नाही म्हणे, मला आनंद झालाय की आज आमचे संत लोक खुश झाले म्हणे, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झालं. मी त्यासाठी रडत नाही की माझा मुलगा गेलाय म्हणून मी रडत नाही, मी रडतो यासाठी म्हणे माझा मुलगा जाताना रडत होता. का? कारण माझा मुलगा दुःखी होता जाताना. का? तर म्हणे माझा मुलगा 5 ते 6 वर्षाचा म्हणत होता की बाबा मी किती दुर्दैवी आहे की मनुष्य जीवन तर मला भेटलं, पण संतांना प्रसन्न करण्यासाठी माझं पूर्ण शरीर कामी लागलं नाही. संतांनी फक्त सांगितलं अर्धच शरीर सिंहाला द्या, माझा जर दुसरा उजवा भाग जर खाल्ला द्या वाघाने, पण डावा भाग जर लागला असता संतांच्या सेवेमध्ये तर माझ्या मनुष्य जीवनाचं पूर्णत्व झालं असतं बाबा. म्हणून तो जाताना त्याची अंतिम इच्छा होती की माझं पूर्ण शरीर त्या सेवेमध्ये लागावं, पण तेवढं घडू शकलं नाही बाबा. मग ही अंतिम इच्छा माझ्या मुलाची होती म्हणे की पूर्ण शरीर संतांच्या सेवेत लागावं, आणि ते होऊ शकलं नाही, याचं दुःख मला झालंय म्हणून मी रडतोय म्हणले. माझा मुलगा गेलाय म्हणून मी रडत नाही म्हणले. काय विचार आहे, काय धर्म आहे, याला म्हणतात उच्च विचार. आणि आमचे विचार असे नाहीये. आम्ही थोडं जरी काय म्हटलं, त्या कोण ते सुमित आमचा येत होता, कुणा तर गाडीला हात केला त्यांनी आणि त्याला म्हणले मंदिरात सोडा. म्हणलं कुठे चाललंय? म्हणले कृष्ण मंदिरात चाललोय म्हणले. मग तो त्या गाडीत बसल्या, म्हणला तुम्ही पण चला, फार सुंदर मंदिरात दर्शन करा. नको बाबा म्हणले, तिथं गेला संन्यास घ्यायला लागेल. याचं वय कोणाच्या पुढे गेला आहे, ह्याला मी संन्यास घ्यायला होतो. भारतामध्ये थोडंफार काय असलं की लगेच लोक संन्यास घ्यायला लागतोय म्हणते. संन्यास, अरे एवढा सोपा शब्द वाटला का संन्यास? तुझ्या 1000 पिढ्या गेल्या तरी संन्यास भेटणार नाही तुला. तेवढी लायकी आहे का तुझी संन्यास घ्यायची? संन्यासाला एकदम स्वस्त करून सोडले लोकांनी, सहज बोलतात संन्यास संन्यास संन्यास. संन्यास असा भेटणार आहे? तुमची लायकी आहे का? आरशात तोंड बघा जरा. संन्यास घ्यायची ब्रह्मचारी व्हायची लायकी आहे का तुमची? नाही. पण लोकांना भीती आहे की संन्यास संन्यास.
असे काही लोक आहेत इथे की ते 1000 जन्म जरी माया पुढे बसले तरी ते संन्यास घेऊ शकत नाही, पात्रताच नाही त्यांची. आमचा धर्म फार मोठा आहे मंडळीनो, या धर्माची तत्व फार मोठी आहे. आणि जो असा धर्माने जगला ना तो खरंच जगला, त्या जीवनातला आनंद वेगळा आहे. त्या मयूरध्वज राजाने आपल्या मुलाचं बलिदान केलं संतांच्या सेवेसाठी, धर्माचं पालन केलं आणि रडायला लागला तेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन जे ब्राह्मण होते म्हणून आले होते, दोन्ही प्रकट झाले. भगवंतांनी दर्शन दिलं आणि इतक्यात आतून तो लहान मुलगा पळत आला, बाबा बाबा बाबा. मुलगा पुन्हा जिवंत झाला. सर्वांना भगवान श्रीकृष्णांचं दर्शन झालं. हा आमचा धर्म आहे. आम्ही करतो का एवढा त्याग? आम्ही काय त्याग करत नाही. हे ज्ञानेश्वर माऊली प्रभू तर जिकडं जाईल तिकडं माझं गुणगान करत असतात. फार मोठा त्याग केलाय म्हणे. फार कसला त्याग आहे प्रभूजी? खायला भेटते 4 टाइम, तुम्ही घरी 2च टाइम खाता, मी 4 टाइम खातोय. काय त्याग केला? हे केसांचा त्याग म्हणजे काय त्याग नाही, कपड्यांचा त्याग म्हणजे काय का त्याग नाही. त्याग करू शकत नाही आपण. त्याग ही फार मोठी संकल्पना आहे. आपण काय त्याग करणार आहे? पण एक लक्षात ठेवा मंडळीनो, की धर्म प्रधान आहे. आणि जर धर्म प्रधान असेल, ज्याने हे वाचले ना, तो मग बलिदान करायला तयार होतो. आपण काय मोबाईल मध्ये सगळे गुंतलेलं आहे ना, गेम खेळण्यामध्ये. कुठलं बलिदान, कुठला धर्म, कुठला आचार विचार, काय राहिलं नाही. छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढले, त्यांची साल्ट काढली, हे त्वचा आहे का, सोलून काढली त्वचा, त्याच्यावर मीठ चोळलं, किती त्रास दिला. पण त्यांनी धर्म नाही सोडला हो. अल्लाह अकबर म्हणले नाहीत ते, कलमा पडले नाहीत ते. धर्म प्रधान आहे मंडळी. धर्म जर बुडाला तर तुम्ही पण नरकात जाल, कारण तुम्ही धर्म बुडवलेला आहे. तुम्हाला काय वाटते? मी इथं आनंदी राहीन, मी मनाला वाटेल तसं राहीन आणि मी काय कसं करेन तसं राहीन. नाही, तुम्ही धर्माला पालन नाही केलं तर तुमचं स्थान नरकामध्येच आहे. धर्माचे पालन हेच आमचं मेन आहे. मग हे काय लोक छोट्या छोट्या गोष्टीसाठी मग काय काय करत राहतात. धर्माचं पालन त्यांना काय माहित नसतं. एक माणूस मला सारखाच म्हणतोय, काय धर्म वाढला पाहिजे, धर्म वाढला पाहिजे. महाराज मग ब्रह्मचारी संन्याशाची संख्या कमी झाली पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांची मुलं वाढायला लागलेत तिकडं. ते काय करतायत, अनेक लग्न करतायत, अनेक मुलांना जन्म घालतायत. आणि आपण तुम्ही सांगताय की ब्रह्मचारी व्हा, संन्यास घ्या, मग कसं होणार? म्हणजे आपली संख्या कशी वाढणार? अरे असली संख्या कशाला, क्वांटिटी कशाला, क्वालिटी पाहिजे आपल्याला. थितार बितार जन्माला घालून काय करायचे चित्र? म्हणून धर्म काय आहे लक्षात घ्यायला पाहिजे ना. धर्मच माहित नाही लोकांना, त्यामुळे लोक इतके बिघडलेले आहेत. स्वतःला म्हणतायत आम्ही हिंदू आहे, आम्ही सनातनी आहे, काही येत नाही यांना. म्हणून धर्माचं पालन करायचं असेल, सकाळी लवकर उठा, हरिनामाचा जप करा, आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, मांसाहार करू नका, नशापान करू नका. हाही आपलं धर्म शिकवतो. म्हणून धर्माचं पालन केलं पाहिजे. नाहीतर मग आपण कुठल्याच कशाशीच राहणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे आजचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की कशा प्रकारे आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे, घेतलं नाही पाहिजे आपण कोणाच. तर ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचा जगत्यं जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृधा कस्यस्विक धनम. इतरांच्या प्रॉपर्टीला हात लावू नका. समजलं का तुम्हाला? म्हणजेच काय, तुमच्यासाठी नेमून दिलेलं काम तुम्ही करा, इतरांची कामं करू नका. गाढव गाढवाचं काम करतोय, तुम्ही गाढव व्हायची आवश्यकता नाही. कुत्रा कुत्र्याचं काम करतोय, तुम्ही कुत्रा होऊ नका. वाघ वाघाचं काम करतोय, तुम्ही वाघ होऊ नका. समजलं की नाही? तर प्रत्येकाने आपलं आपलं दिलेलं खाद्य खावा, दिले तसं राहावा. माणसानं कपडे घालावे. काही लोकांना नागडं नाचायची सवय आहे, मग पुढचा जन्म झाडांचा आहे. तुम्हाला कपडे घालायचे नाहीत, मग ते झाडांसाठी आहे. तुम्ही अंग भरून कपडे घाला, कारण तुम्ही मनुष्य आहात. धर्म सोडू नका. लक्षात आलं तुमच्या? साखरेनं जर गोडी सोडली तर तिला साखर म्हणता येणार नाही. मनुष्याने जर हे धर्म सोडला तर तुम्हाला मनुष्य म्हणता येणार नाही. द्विपाद पशु, तुम्ही 2 पायाची प्राणी आहे.
आणि त्यामुळे लक्षात घेण्यासारख्या गोष्टी आपण सर्वांनी, की आपल्या धर्माचं पालन करण्यासाठी आपण रात्रीचा दिवस केला पाहिजे. पैसे कमवण्यासाठी म्हणत नाही मी. धर्माचं पालन करण्यासाठी रात्रीचा दिवस आम्ही केला पाहिजे आणि धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी हे जीवन दिलं पाहिजे. जार देखी तारक हो कृष्ण उपदेश, हमार आज्ञा पाये तारे ही देश. या देशाला, या जगाला जर तारायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? धर्माने राहावं लागेल, धर्माचं पालन करावं लागेल. उगाच मनाला उठून सुटून म्हणायचं नाही, प्रभूजी कशाला संन्यासी पाहिजेत आणि कशाला साधू पाहिजेत, मुलं जास्त झाले पाहिजेत आणि 2 झाले पाहिजेत, 10 झाले पाहिजेत, 20 झाले पाहिजेत मुलं एका एकाला. अशाने धर्म वाढतो का? लोकसंख्या वाढल्याने धर्म वाढतो का? नाही, असं नसते. तर एकच हिरालाल पैदा झाला पाहिजे संभाजी महाराजांसारखा, बरोबर आहे की नाही? तो धर्माचं पालन करेल, जो अखंड प्रेरणा देऊ शकतो एखाद्या व्यक्तीला. अशी मुलं जन्माला घातली पाहिजे. हे धर्म वाढवण्याचं शास्त्र आहे. लक्षात येते का तुमच्या? आणि म्हणून धर्म काय हे पहिले समजून घ्या. उगाच आपलं काहीतरी करू नका आणि दुसऱ्याच्या प्रॉपर्टीला हात लावू नका. हा आजच्या श्लोकाचा अर्थ आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे.